राजीनामा दिलेला आहे. नाराजी पक्षावर आहे, कोणा एका नेत्यावर नाहीये माझी नाराजी. पक्षाच्या पूर्ण एकंदरीत जे काही चालू आहे त्या पक्षश्रेष्ठींवर माझी नाराजी आहे. मी कोणाचं नाव या निमित्तानं घेणार नाही, कारण ज्या पक्षांमध्ये मी काम केलेलं आहे आणि मला त्या पक्षाच्या काही नेत्यांवर काही ताशेरे ओढायचे नाहीये, कारण मला माहित आहे का मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आपण इतके वर्ष भाऊ काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे, बाळासाहेब थोरातांच्या अत्यंत निकटवर्तीय म्हणून सुद्धा आपली ओळख आहे. असं काही नाही आहे. काँग्रेस पक्षाला आजही मानणारा वर्ग होता, परंतु माझ्यासोबतचे सारखे कार्यकर्ते जर पक्ष सोडून जात असेल तर मला असं वाटतं निश्चित पक्षामध्ये मोठी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि ती पोकळी वाढत जाईल. काँग्रेस सोडताना दुःख होतं, निश्चित दुःख होत आहे, कारण गेल्या अनेक वर्षापासून मी एनुसाईचा पदाधिकारी होतो, युवक काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष होतो, त्यानंतर आता प्रदेश काँग्रेस कमिटीचा सेक्रेटरी आहे. अनेक पदावर काम केलं, अनेक जिल्ह्यांमध्ये निरीक्षक म्हणून गेलो. थोरात साहेबांसारखे नेते सुद्धा त्यांचं मार्गदर्शन मला लाभलं. निश्चित आम्हाला दुःख आहे की अनेक वर्ष काम केलं, ज्या घरामध्ये काम केलं, आज ते घर सोडताना निश्चित आम्हाला दुःख होत आहे. परंतु विकासाचं जर राजकारण आम्हाला करायचं असेल तर आम्हाला हे पावलं उचलावं लागत आहे, म्हणून आम्ही हा निर्णय घेतलाय. भाजप प्रवेश देखील ठरलाय अशी देखील माहिती आहे. नाही, माझी भाजपशी कुठल्याही नेत्यांशी चर्चा नाहीये, ना शिवसेनेच्या कुठल्या नेत्यांशी चर्चा या ठिकाणी झालेली आहे. परंतु आमच्या काही कार्यकर्त्यांनी दोन्ही पक्षाशी बोललेले आहे आणि म्हणून माझे कार्यकर्ते म्हणतात का आपण, काही कार्यकर्ते म्हणतात भाजपमध्ये चला, काही कार्यकर्ते म्हणतात शिवसेनेत चला, शिंदे शिवसेनेत. परंतु आज आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्र बसून आज आम्ही संध्याकाळी निर्णय घेणार आहोत. ओके, बोम उचलून घ्या ज्याची काही चर्चा झालेली आहे का, आणि आगामी काळात आपण कुठल्या पक्षात राहणार? नाही, थोरात साहेबांना जेव्हा कळालं का मी राजीनामा देत आहे, थोरात साहेबांचा मला फोन आला होता आणि साहेबांनी पण सांगितलं का तुम्ही जाऊ नका, आपण जे पुरोगामी विचाराचे, लोकशाहीच्या विचारावर चालणारी सगळी मंडळी आहोत आपण, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चालणारी मंडळी आहोत आपण सगळे. तरी त्यांनी मला सांगितलं की आपण पक्षाचा राजीनामा देऊ नका, पक्षामध्येच राहा. त्यांनी मला विनंती सुद्धा केली, परंतु मग मी त्यांना सांगितलं का कार्यकर्त्यांची इच्छा आहे का आपल्याला थांबायचं नाही आणि आम्ही खूप पुढे गेलेलो आहोत, एवढं आम्ही त्यांना सांगितलं. आगामी काळात काय निर्णय घेणार आहे, कुठल्या पक्षात जाणार आहे? नाही, आज आता आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आत्ता मी राजीनामा दिलेला आहे दुपारी, आणि सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की, काही कार्यकर्त्यांची इच्छा आहे का आपण भाजपशी बोललं पाहिजे, काही कार्यकर्त्यांची इच्छा आहे का आपण शिवसेनेशी बोललं पाहिजे, काही कार्यकर्त्यांची इच्छा आहे का आपण अपक्ष लढलं पाहिजे. अशी प्रत्येक कार्यकर्त्यांच्या आमच्या वेगवेगळी भावना भूमिका आहे. तर मी आज संध्याकाळी सगळ्या कार्यकर्त्याची भूमिका भावना समजून घेणार आहे आणि संध्याकाळी आज निर्णय घेणार आहे. शिंदे शिवसेना, शिंदे साहेबांची शिवसेना. सत्यजित तांबेंच्या निवडणुकीपासूनच तुमच्यावर खरंतर संशयाचं वलय. आज भाऊ काँग्रेस आपण राजीनामा दिलेला आहात, नेमकं राजीनामा देण्याचं कारण काय आहे आणि पुढची भूमिका काय असणार? नाही, आज आम्ही काँग्रेस पक्षाचा, मी आणि माझ्यासोबत नगरसेविका आशाताई तडवी, आम्ही दोघांनी काँग्रेस पक्षाचा नगरसेवक या नात्याने राजीनामा दिलेला आहे. मी तर प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये सचिव होतो. मागच्या काही दिवसापासून आम्ही ज्या पद्धतीने पक्षाला सांगत आहोत की आम्ही ज्या पद्धतीने पक्षाला सांगत आहोत की स्थानिक निवडणुका आहे आणि स्थानिक ठिकाणी आम्हाला काही निर्णय घेऊ द्या. ज्या पद्धतीने महाविकास आघाडी मध्ये आणखी काही घटक पक्ष घ्यायचे होते, हे सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला स्वातंत्र्य द्या, परंतु पक्षांनी स्वातंत्र्य द्यायचं नाकारलं. मागे सुद्धा तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल का आम्ही एका ठिकाणी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये मनसे होते, वंचित बहुजन आघाडी होती, आणि आम्ही भूमिका घेतली का वंचित बहुजन आघाडी असेल, मनसे असेल, ही सगळी लोक आपण एकत्र घेऊन निवडणूक लढली पाहिजे. परंतु त्या ठिकाणी आम्हाला पक्षांनी थांबवलं आणि नाईलाजाने मग आम्हाला ती महाविकास आघाडीमध्ये आणखी काही लोक घ्यायची होती, ती घेता आली नाही. आणि आज अशी परिस्थिती आहे की आमचे अनेक कार्यकर्ते मंडळी म्हणत होते की काँग्रेस पक्षामध्ये मग आपण जर राहायचं असेल आणि जर आपलं ऐकणार नसतील, आमच्या मताप्रमाणे जर महाविकास आघाडी होणार नसेल तर आपल्याला ह्या ठिकाणी थांबलं पाहिजे. आणि म्हणून आज मी गेल्या 25 वर्षापासून काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून
सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत आलेलो आहे. आणि मला आज त्या ठिकाणी या सगळ्या कारणामुळं नेत्यांच्या या निर्णयामुळे आज मला राजीनामा द्यावा लागत आहे. मनसेला आपण सदस्याचा राजीनामा दिला नाही, सत्तेचे भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचं वर्चस्व या शहरात वाढते म्हणून आपण तो राजीनामा दिला अशी चर्चा आहे. नाही, सत्यजित तांबेंची ज्यावेळेस निवडणूक होती त्यावेळेस मी सुद्धा पक्षाला सांगितलं होतं की आपण सत्यजित तांबेंना पाठिंबा पक्षाकडनं दिला पाहिजे, कारण काँग्रेस पक्षाचा एक आमदार वाढेल. जरी ते अपक्ष उभे राहिले तरी ते काँग्रेस पक्षाच्या विचाराचे आहे. त्यांचे वडील सुद्धा काँग्रेस पक्षाकडनं आमदार होते, थोरात साहेबांचे ते भाचे आहे. आणि त्यावेळेस सुद्धा पक्षाने आमचं ऐकलं नव्हतं. आणि त्यावेळेस सुद्धा काँग्रेसनी तडकाफडकी सत्यजित तांबेंसारखा एक उमदा कार्यकर्ता त्यांच्यावर कार्यवाही केली. आणि एवढंच नाही तर डॉक्टर तांबेंवर सुद्धा त्यावेळेस कार्यवाही केली, 6 वर्ष त्यांच्या निलंबनाची. खरं तर काँग्रेसचा आमदार हा डॉक्टर सुधीर तांबेंमुळे वाढला होता, कारण ती जागा पारंपरिक भाजपची होती. पारंपरिक भाजप त्या जागेवर निवडून यायचे. आणि ज्यावेळेस डॉक्टर तांबे अपक्ष उभे राहिले, ते अपक्ष म्हणून निवडून आले. नंतर त्यांनी काँग्रेसच्या पक्षाच्या तिकिटावर ती विधान परिषद लढली आणि निवडून आले. आणि नंतर सत्यजित तांबेंची काही भूमिका असेल आणि त्यांनी अपक्ष त्या ठिकाणी फॉर्म भरला काँग्रेस पक्षाच्या याच कारणामुळे. आणि मी त्याही वेळेस बोललो होतो की आपण काँग्रेस पक्षाने त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, काँग्रेसचा पुरस्कृत आमदार म्हणून आपण या ठिकाणी जाहीर केलं पाहिजे. परंतु त्यांनी सुद्धा त्यावेळेस कारवाई केली आणि तेव्हापासून मी सत्यजित तांबेंच्या भूमिकेवर ठाम होतो. आणि तेव्हापासून त्यांची घुसमट चालूच होती. आता आपण किती लोकांनी राजीनामा दिलाय, आपल्यासोबत किती लोक? नाही, माझ्या प्रभागामधले तर सर्वच माझ्या सभासदांनी राजीनामा दिलेला आहे. म्हणजे आमचे वार्ड प्रमुख होते, जे काय आमची बूथ कमिटी होती, माझ्यासोबत नगरसेविक आशाताई तडवी आहे, अशा आम्ही सर्वांनीच राजीनामा दिलेला आहे. काँग्रेसचं नेमकं चुकतोय कुठं? वरिष्ठांचा निर्णय चुकतोय की स्थानिक पदाधिकारी सक्षम नाहीयेत पक्ष वाढवण्यात? नाही, स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांची जो कम्युनिकेशन गॅप आहे हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. वरिष्ठांना अनेक वेळेस आम्ही चिंतन घ्यावं, चिंतन शिबिर घ्यावं असं सुद्धा अनेकदा सुचवलेलं आहे. परंतु तरी सुद्धा बदल होत नाहीये. हे दुःखाने सांगावं लागत आहे. आणि म्हणूनच आम्हाला आज पक्ष बदलीचा निर्णय घ्यावा लागला. काँग्रेस हा फक्त छाजेडा